नमस्कार, तेजश्रीज कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण उपवासाचा शाबू वडा कसा करायचा ते पाहणार आहोत। आणि हा वडा बाहेरून जेवढा कुरकुरीत असेल तेवढा तो आतून मऊसूत असेल आणि हाच वडा खायला खूप टेस्टी लागतो। चला तर पटकन आपण शाबू वडाची परफेक्ट रेसिपी बघूयात। तर यासाठी मी येथे रात्रभर भिजवलेला शाबू घेतलेला आहे। हा शाबू असा छान असा भिजलेला असावा आणि पूर्णपणे मोकळा असावा। तर शाबू भिजवताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आधी शाबू धुवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालताना पाणी शाबू बुडून वरपर्यंत येईपर्यंत एवढं ठेवायचं, तरच तो मऊसूत छान असा भिजतो। आता हे शाबू आपण दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात, थोडंसं साखर घालूयात, 2 हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घालूयात आणि कोथिंबीर घालूयात। तर हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये कुटून घातलं तरी देखील चालेल आणि 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूयात। आणि तुम्ही कोथिंबीर उपवासाला खात नसाल तर नका घालू। आता मी येथे 4 बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत। आता हे बटाटे आपण हातानेच मॅश करून ह्याच्यामध्ये घालूयात। तुम्ही खिसणीने खिसून घातला तरी देखील चालेल। तर कधी कधी आपण काय करतो, बटाटे पटकन शिजावेत म्हणून एका बटाट्यामध्ये 2 किंवा 4 भाग करून शिजायला घालतो। तर तसं अजिबात करायचं नाही। तसं केलं तर काय होतं, बटाटे पाणी शोषून घेतात आणि त्याच्यात पाण्याचं प्रमाण वाढतं आणि जे आपलं शाबू वडाचं बॅटर असतं ते पांचट पातळ होतं। त्यामुळे शाबू वडा करताना नेहमी अख्खेच बटाटे शिजवून घ्यायचं, एकामध्ये 2 किंवा 4 बटाटे करून शिजवून घ्यायचं नाही। आता हे बॅटर आपण हातानेच छान असं कणिक मळल्यासारखं मळून घ्यायचं आहे। सगळे पदार्थ एकजीव करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर घालू नका आणि तुम्ही जर आलं खात असाल तर आलं देखील घातलं तरी देखील चालेल। आणि काहीच खात नसाल तर फक्त साखर, मीठ आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे। आता हे बॅटर रेडी आहे। आता ह्याचे आपण गोळे बनवून घ्यायचं। थोडासा गोळा घ्यायचा आणि त्याचे लाडू केल्यासारखं त्याला मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 हातांनी त्याला लाडूचा आकार द्यायचा आणि दोन्ही हातांनी दाबून त्याला थोडंसं पातळ करायचं। हे बघा, अशा पद्धतीने थोडासा जाडसरच वडा बनवायचा, एकदम पातळ अजिबात बनवायचा नाही। तर थोडंसं जाडसर ठेवलं तर काय होतं, वडे तेलामध्ये फुगतात आणि ते दिसायला देखील भारी दिसतात आणि खायला देखील आतून मऊ छान दिसतात। अशा पद्धतीने आपण सगळे वडे बनवून घ्यायचे। हे वडे आधीच सगळे बनवून ठेवायचे आणि खाताना गरम गरम तळून घ्यायचं। आता आपण वडे तळायला घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जेवढे आपले वडे मावतील तेवढे वडे घालूयात। जेवढे मावतील तेवढेच घालायचं, खूप जास्त घालायचं नाही, नाहीतर मग ते व्यवस्थित तळत नाहीत। आणि वडा घातल्या घातल्या पटकन त्याला पलटायचं नाहीत। हे बघा, वडा घातल्यावर आपले बबल्स किती वरून येत आहेत। हे बबल्स याचे कमी होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवूनच आपल्याला वडे तळायचे आहेत। लहान अजिबात करायचं नाही, मोठा देखील करायचं नाही आहे। आता आपण हे वडे पलटूयात। त्याच्यासाठी जर ते एकमेकाला आधी चिटकले असतील तर मोकळे करून घेऊयात आणि मगच पलटायचं आहे। तर शाबू वडा तेलकट होऊ नये म्हणून सगळ्यात आधी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे तेलाचं टेम्परेचर हे व्यवस्थितच असावं। तेल जर जास्त तापलेलं असेल तर वडा घातल्या घातल्या तो भाजतो आणि बाहेरून भाजतो पण आतून कच्चाच राहतो। आणि तेल जर व्यवस्थित तापलेलं नसेल तर काय होतं, वडा तेल ओढून घेतं आणि तेलकट वडे होतात। त्यामुळे पहिला जेव्हा आपण वडा तळायला घालतो तेव्हा तेल व्यवस्थित तापलेलं आहे की नाही हे लक्षात ठेवूनच घालायचं आहे आणि खूप सारखं आलटीपालटी त्याला करायची देखील गरज नसते। 3 ते 4 वेळाच फक्त त्याला पलटायचं आहे। हे बघा, मस्त असा माझा शाबू वडा बनवून रेडी आहे। कलर देखील असं गोल्डन ब्राऊनच ठेवायचं आणि वडा देखील तुम्ही बघू शकता कसा फुगलेला देखील आहे आणि खायला तर एकदम टेस्टी लागतो। तुम्ही खिचडी खायचं विसराल, नेहमी हा शाबू वडाच बनवाल। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अजून माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर नक्की कराच।
आणि कशी झाली आहे शाबूवडा ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार.